मंडळी, जसं की तुम्ही आता थंबनेलवरून पाहिलं असेल की येरवडा कारागृहामध्ये शिरा जो असतो तो शिरा गुळाचा असतो. गुळाचा शिरा खाल्लाय का कधी तुम्ही? कमेंट्स मध्ये मला सांगा. गुळाचा शिरा, जो शिरा आपण खातो तो शिरा गुळ टाकलेला असतो. त्यामध्ये गुळ, साखरेचा शिरा खातो आपण आपल्या घरी, साखरेचा खातो. त्यामध्ये तूप वगैरे टाकून, काजू, मनुके, बदाम जे काय असेल ते टाकून खातो आपण. पण गुळ टाकलेला शिरा खातात का? खाल्लाय का तुम्ही कधी? बघा बरं का, गुळाचा चहा वगैरे आपण पितो, पण त्या शिऱ्यामध्ये सुद्धा हिंग टाकलेलं असतं. शिरा, आता शिरा तो एका कागदात आपल्याला रोज तिथं सकाळी 7-8 वाजता मिळतो आपल्याला रोज कारागृहामध्ये. सकाळी 7ला चहा, 8 वाजता शिरा मिळतो. त्या शिऱ्यामध्ये सुद्धा हिंग टाकलेलं असतं. आता मी एक हिंग या विषयावरती, त्या एक आयुर्वेदिक वस्तू आहे, आयुर्वेदिक जडीबुटी आहे किंवा काय आयुर्वेदिक औषध आहे काय, त्याच्यावरती मी आता एक व्हिडिओ बनवला होता काल परवा 2 दिवसापूर्वी. खूप प्रतिसाद खूप छान भेटलाय त्याला. जवळपास 40-45 हजार लोकांनी ते पाहिलंय, पण त्याच्यावरती प्रतिक्रिया पण खूप छान आल्यात. काही लोकांचे वाईट कमेंट्स आल्यात, काही लोकांचे चांगले आल्यात. पण सत्य परिस्थिती ती की तुमच्या शरीराला ते कितपत चांगले आहे, 100% चांगले, पण किती चांगले किती नाही तुम्ही त्याच्यावरती हे करा. काय, जर 70-80% असेल तर त्या औषधीमुळं, त्या हिंगामुळं ते शरीरावरती, शरीर हे पूर्ण असं सुन्न पडतं. आणि दुपारी आम्ही तिथं जेवायचो, म्हणजे मी स्वतः सांगतो तुम्हाला, माझा वैयक्तिक अनुभव हा सांगतो की 12 वाजता जेवण करायचो आम्ही तिथं. 12-12:30ला जेवण केलं की ऑटोमॅटिक आपोआप त्या डोळ्याला अशी तंद्री यायची, आपोआप झोप यायची ऑटोमॅटिक. हेच शरीर असं भुलायचं, भूल दिली शरीरात, असं होत होतं अजिबात. म्हणजे इतकं त्याचा परिणाम, जास्त प्रमाणात तुम्ही असाल तर ते तसं होतं. आणि त्या हिंगाचा परिणाम तुम्हाला, त्याचा साईड इफेक्ट होतात. म्हणजे काय, शरीर असं सुन्न पडतं आणि काय म्हणतात त्याला, पूर्णपणे झोपतं माणूस डायरेक्ट जाऊन. म्हणजे असं व्हायचं पूर्वी. तर मी जिथे जे काही 15-20 दिवस जे काही काढले तिथं, तर तुम्ही म्हणसाल लय झाले पुदक तुझं एरवडायचं, पण अनुभव भरपूर आहेत त्यामध्ये. अनुभव जास्त असल्या कारणाने मी हे करतोय, तुम्हाला मी सांगतोय जास्त की असं सगळं गोष्टी तिथं घडल्यात. आणि तुम्ही सुद्धा तिथं कधी जाण्याचा विचार करू नका. काय, इतकं वाईट आहे काय. आता मी एक उद्या परवापासून थोडस बायकोला माझ्या बोलायला लावणार आहे मी कॅमेरा पुढे, की तिला, आता मी तर आतमध्ये होतो, पण बाहेर असणाऱ्या व्यक्तीचे काय हाल होतात हे तुम्हाला ती उद्यापासून सांगेल. उद्या परवापासून तिला वेळ भेटेल तसं, की बाहेर असताना ते काय हाल होतात, पैशासाठी काय धावपळ करावी लागते, काय करायचं, कसं करायचं, हे सगळं ती तुम्हाला सांगेल उद्याच्या ह्याच्यामध्ये काय. पण तुम्ही तुमच्या ठिकाणी विचारा की गुळाचा शिरा कधी खाल्लाय का तुम्ही? जे आपण शिरा असतो तो शिरा कारागृहामध्ये त्यात गुळ टाकलेला असतो. गुळ काय, थोडासा काळपट असतो शिरा, गुळ टाकलेला त्याच्या, तो शिरा तुम्हाला कधी खाल्लाय का? कधी तुम्ही पोहे खाल्लेत का? पोह्यामध्ये पण हिंग टाकतात. पोहे खाल्लेत का कधी? ते खाल्ल्यानंतर शरीर, माणसाची बुद्धी अशी पूर्णपणे हे होते, अशी म्हणजे बधीर होतं, बधीर होतं सगळ्या गोष्टी. त्यामुळे खूप अवघड आहे. थोडासा तुम्हाला घटनाक्रम सांगतो कारागृहातला रोजचा घटनाक्रम कसा असेल बघा. म्हणजे जर एखादा कदाचित चुकून तिथे गेला तर त्याला ते माहिती असावं. फक्त एक सकाळ दुपार संध्याकाळचा घटनाक्रम तुम्हाला फक्त मी सांगतो, ठीक आहे. सकाळी बरोबर 5:45ला, रोज सकाळी 5:45-6ला जवळ बरोबर राष्ट्रगीत चालू होतं. जनगण मन अधिनायक राष्ट्रगीत चालू होतं. राष्ट्रगीताला सगळ्यांनी झोपलेले उठतात. उठले की राष्ट्रगीत झाल्यानंतर लगेच बाहेर 7 वाजता ते बंदी केलेलं जे असतं ते उघडतात, लगेच आम्हाला बाहेर सोडतात.
बाहेर सोडल्यानंतर लगेच 7 वाजता चहा मिळतो. ब्रश वगैरे करून यायचं सर्वांनी. ब्रश विश काय कोणाला वॉशरूमला बाथरूमला जायचं असेल त्यांनी सगळ्यांनी करून यायचं. लगेच 7ला चहा येतो गरम गरम. त्या चहामध्ये हिंग टाकलेलं असतं. तो चहा प्यायचा 7 वाजता बरोबर. लगेच 7 सव्वा 7 15-20 मिनिटांनी लगेच हे येतं शिरा पोहे हे 2 गोष्टी येतात. कधी कधी केळी येते काय. तर ह्या 2 शिरा किंवा खायचा गुळ टाकलेला किंवा पोहे खायचे. ठीक आहे. ते खाल्लं की तुम्ही बरोबर तिथून पुढं मग तुमचं काय ते आंघोळ वगैरे तुमचे कपडे बिपडे काय अंगावरचे धुवायचे असतील, तुम्हाला आंघोळ करायची असेल, बाथरूमला जायचं असेल 1 नंबर 2 नंबरला, हे सगळं एक 11 वाजेपर्यंत उरकायचं सगळं. तुम्हाला गप्पा मारायचे कुठं तिथल्या तिथं फिरायचे ग्राउंडमध्ये बाहेर. ग्राउंड असतं छोटंसं, त्या ग्राउंडमध्ये फिरायचंय. ते फिरून घ्यायचं बरोबर 11:30ला बरोबर भत्ता येतो. भत्ता म्हणजे काय? जेवण. जेवण येतं. ते जेवण आपल्या कुठल्या तरी एका ग्रुपने एका माणसाने त्यातल्या चौघांपैकी 5 जणांची हंडी असते तिथं. हंडी असते बरं का. हंडी तुम्हाला विचार करा. हंडी माझा तुम्हाला हंडी म्हणजे काय? म्हणजे 5 लोकांचे ते ग्रुप बनवायचा आणि त्याला ते सगळे भांडे कुंडी त्यात बादल्या वगैरे आंघोळीला बकेट बिकेट असतं, त्याला ते हंडी म्हणतात. हंडी काय. तर ते हंडीचा एक कार्यकर्ता त्याने ती सगळी भाजी भात बीत काय असेल ते चपात्या भाजी घ्यायची. चवळीची भाजी असते, कधी तर तूर डाळ असते, कधी बटाटा असतो आणि कधी भेंडी. अशी 3-4 भाज्या असतात. त्या भाजीमध्ये तेल नसतं, मीठ पण नसतं. हा, फक्त फळक पाणी आणि हे लाल मिरची असते. हा, त्यात काय तेल बिल काय नसतं काय नसतं अजिबात. नावाला नुसती भाजी असते काय. तर ती घ्यायची 11:30 पावणे 12ला आणि 12 वाजता बरोबर बंदी होते. 12 वाजता बरोबर कुलूप लावतात. लगेच शिट्टी वाजते, चला रे आतमध्ये, चला 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 आतमध्ये. शिट्टी वाजली की शिट्टी वाजल्यानंतर लगेच 12 वाजता आतमध्ये जातात. गिनती करतात. गिनती रोज सकाळी गिनती होते बरं का. गिनती असते म्हणजे किती लोक आहेत किती नाही, किती गेलेत, जामिनावर कोण सुटलंय का. आणि परत 12 वाजता जे आतमध्ये गेल्यावरती जो आपण भत्ता घेतलेला असतो 11:30ला, तो भत्ता बरोबर 1 वाजता सगळ्यांनी जेवणाची तयारी करायची. सगळ्यांनी बसायचं, सगळ्यांनी जेवण बिवण करायचं मस्तपैकी. कोणी काय आणलं कुठं काय कोणाचं काय तर काय तिथं हेच नसतं. सगळ्यांनी तसल्या प्लास्टिकच्या जर्मलचे भांडे असतात, जर्मलच्या भांड्यामध्ये जेवायचं. जर्मलच्या भांड्यात आणि तिथून जेवण बिवण झालं की सगळं उरकून पाणी बिणी सगळं जिकडे तिकडे तिथं टाकून द्यायचं सगळं. मग जी झोपायचं ऑटोमॅटिक असते. झोपच लागते. खाल्ले ना ते हिंग टाकलेली भाजी ते हेच लागतं, झोपच लागते त्याला काय. ती झोप लागली की ऑटोमॅटिक मग ती लगेच पडतं माणूस. कारण आम्ही बी तेच करायचो. मी बी असं खाल्ली ना भाजी की असं आपोआपच डोळ्याशी तंद्री यायची, कधी खाल्ली पडेल असं व्हायचं मला. मग ते खाल्लं की झोपच ऑटोमॅटिकच ते हिंगाने. बघा बरं का तुम्ही, माणसाला हिंगाचं प्रमाण काय जास्त प्रमाणात असलं की शरीरावरती ते परिणाम करतं. हो. आणि ते मग 12 12:30 1ला जेवलं की जेवण झाल्यानंतर जी 1 वाजता जी झोपायचं ते 3 वाजताच उठायचं. एक 2 तास 3 तास 2 तास 3 तास तेवढे आराम आपोआप. मग 3 वाजता बरोबर हे करतात. मग काय त्या लोक पिरियड मध्ये ते टीव्ही पण असते आतमध्ये. हा, तुम्ही म्हणसाल आता हे काय भानगडी, टीव्ही असते, दुपारची गाणी पण लागतात 1 वाजता 1:30 वाजता. काही लोक टीव्ही बघतात, काही लोक गाणी ऐकतात, काही लोक झोपतात. टीव्ही पण आहे तिथे. आपल्या बाबाची कृपा आहे. तिथे टीव्ही पण बसवलेले प्रत्येक ह्याच्यामध्ये. बाराक म्हणतात त्याला. प्रत्येक बाराक्यामध्ये टीव्ही आहे सगळीकडं. टीव्ही पण बघतात काही लोक पिक्चर बघतात, काही लोक नंतर गाणी लागतात 1 तासभर मधल्या वेळेत. काय सकाळची गाणी लागतात. परत सकाळची गाणी असतात 9-10 वाजेपर्यंत. खूप चांगली चांगली गाणी असतात. मग ती गाणी सगळं ते मग चालू असतं 3 वाजेपर्यंत. 3 वाजता परत उघडतात. बंदी उघडतात. उघडल्यानंतर परत बाहेर जातात 3 वाजता. परत 3 वाजता बाहेर आल्यावर मग कुठं काय फिरायचं, जरा इकडे तिकडे चालायचं, पळायचं मस्तपैकी. थोडस व्यायाम करायचा. काय व्यायाम केला की थोडंसं फ्रेश होतं माणूस, टवटवीत होतं. मग झोप बीप आळस निघून जातो. मग आपलं नावं बिवं बघायची कुठं काय आल्यात का, जामिनाची नावं कुठं काय नाव येते का आपलं स्पीकरवरती. काय अशी रोजचा घटनाक्रम 3 ते 4 5 वाजेपर्यंत घटनाक्रम तो जामिनाचा. काय सकाळचा मुलाखतीचा असतो आणि दुपारनंतर जामिनाचा असतो. कुणाचं व्हीसी कोर्ट असतं, कुणाचं काय असतं. तर ते
5 वाजेपर्यंत जामिनाचं पुकारतात. 5च्या पुढं 5:30ला शेवटचं नाव येतात आणि शेवट बंद होतं. तशी नावाची आम्ही वाट बघायचो जामिनाची, कधी जामीन होते आणि कधी नाही. असं जवळपास 15-20 दिवस गेले त्यात. आणि 3 वाजता हे केलं की परत तास 2 तास फिरायचं. 4:30-5ला भत्ता यायचा. भत्ता आला की भत्ता घेऊन ठेवायचा एका कार्यकर्त्याने. परत 5-6 वाजेपर्यंत बरोबर बाहेर ठेवतात. 6 वाजेपर्यंत काय फिरायचं ते फिरत इथल्या तिथं. आणि 6 वाजता आतमध्ये करायचे. 6 वाजता आतमध्ये घेतल्यानंतर तिथं परत गिनती यायची, म्हणजे किती आता जामिनावर सुटल्यात का दिवसभरात, किती गेल्यात किती नाही, कोणाचं काय गेलंय, सगळे मग मोजायचे सगळे. आणि मग तिथून ते खाली 6 वाजता जे लावलं ते लावलंच. 6 वाजता लावल्यानंतर मग लोक सगळे 7, 7:30, 8ला जेवायचे नियोजन करणार. मग तिथून सगळं जेवण बिवण झालं की थोडं तिथल्या तिथं आतल्यात फिरायचं. आतल्यात गोडाऊन असं मोठं, त्या गोडाऊन मध्ये फिरायचे, थोडस चालायचे. मग जेवण बिवण करून जे पडले ते पडले, मग झोपायचे 9-9:30ला. ते 1.5 फरशीवर झोपायचे. तुम्हाला मी एक व्हिडिओ टाकलाय बघा, मी 1.5 फरशीवरती झोपायचं. 1.5 फरशी दोघांनी झोपायचं. बारीक फरशी मोठे. बऱ्याच लोकांचे कमेंट्स पण आलेत की बारीक फरशी किती फरशी मोठी आहे. फरशी बारीकच आहे. 1.5 फरशीवर झोपायचं. त्या 1.5 फरशी दोघांनी झोपायचं, असं आडवं तिडवं कैची गत. असं असतं तिथं अनुभव. हा दिवसाचा अनुभव आहे. असा हा घटनाक्रम असतो. त्यामध्ये तुम्हाला सांगेल मी, कोणाला जेवणाचं अंडी वगैरे कोणाला खायचे असतील, मटण कोणाला खायचं असेल, तेही तुम्हाला मी उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगेल. अंडी मटण पण मिळतं जेलमध्ये. 8 दिवसाला 15 दिवसाला एकदा मिळतं. त्याची प्रोसेस काय हे मी तुम्हाला उद्याच्या परवाच्या ब्लॉगमध्ये सांगेल, अंडी मटणाच्या ब्लॉगवरती. ठीक आहे. तोपर्यंत सर्वांनी वाट बघा. ठीक आहे. आणि आजच्या ब्लॉगमध्ये काही शब्द डबल आला असेल तर माफी असावी पुन्हा एकदा. फक्त आजचा विषय मेन मूळ मुद्दा काय होता की गुळाचा. गुळ जे आपण जो शिरा खातो त्या शिऱ्यामध्ये गुळ टाकलेला असतो. तो शिरा तुम्ही कधी असा बाहेर आपल्या इथे खाल्लाय का? चहा तर पितो आपण गुळाचा, पण शिरा कधी खाल्लाय का? मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. चला, रामकृष्ण हरी. काही चुकलं असेल तर माफी असावी. रामकृष्ण हरी.